गुड मॉर्निंग, हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कालची पौर्णिमा आणि पौर्णिमेची सुरुवात मी अशी गोडशा चहाने केली. चहा उकळतो आहे तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या बिल्डिंगमधून बाहेरची संपूर्ण वातावरण कसं आहे ते दाखवते. अगदी धरित्रीने हिरवा शालू नेसला आहे अशाच पद्धतीनं, म्हणजेच श्रावण अशी अजून सुरुवातही झाली नाही तरी ऊन पावसाचा खेळ चालूच आहे. श्रावण मासी हर्ष मानसी याप्रमाणे मनाला मोहून टाकणारी ही सौंदर्य खूपच छान दिसतं. हिरवागार निसर्ग आणि हिरवागार निसर्गामध्ये यामध्ये आम्हाला कधी मोर दिसतात, ससे दिसतात, खूप छान वाटतं. आणि शेतीमध्ये ही एवली आलेली पिके ही खूपच मनाला भारावून टाकतात. तर तुमच्याकडेही पावसाचं वातावरण कसं आहे? ऊन पाऊस आहे की फक्त पाऊसच आहे? हे कमेंटमध्ये मला सांगा. आणि यानंतर मी चालू केलं चहा घेऊन, ते म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन. कारण आज पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण भरपूर सेवा करत होतो. हळदीचं असं लेपन केलं होतं आणि छोटीशीच रांगोळी काढली होती. कारण स्त्रीबाई आमच्या आता खूप मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांना रांगोळी पुसायला खूप आवडते. रांगोळी पुसणार म्हणून मी फुलांचाच सडा टाकला होता. उंबरठ्याला हळदीचं लेपन करून त्यावर छानशी रांगोळी घातली होती. दिवाबत्ती पण केली होती. कारण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवाबत्ती, धूप आरती केलं आणि प्रथम आपलं मुख्य प्रवेशद्वार जर सुशोभित असेल तर संपूर्ण वातावरणही सुशोभित होतं. त्याच पद्धतीने मी असं करून घेतलं. स्वामी महाराजांना अभिषेक घालून घेतला आणि त्यांचीही पूजा केली. त्यांचं व्हिडिओ शूटिंग केलं नाही कारण स्त्रीबाई उठल्या होत्या आणि त्यांचा आवरण्याचा संपूर्ण वेळ माझा निघून गेला. त्यानंतर माता लक्ष्मीलाही मी छानसा असा अभिषेक घालून घेतला आहे. त्याचा व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवणारच आहे. कारण माता लक्ष्मीला अभिषेक घालून मला श्रीयंत्राला अभिषेक घालायचा होता आणि सत्यनारायण घालून स्वामींच्या मंदिरातही दर्शनाला जायचं होतं. म्हणून अगदी फास्टमध्येच हा मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवला आहे. लक्ष्मी मातेला असं छानसं असं एका तबकामध्ये ठेवून ते तबक असं सुंदर सजवून घेतलेलं आहे. मला तबक सजवायला खूप आवडतं. आणि त्यानंतर हळदीने, दुधाने, दह्याने, पंचामृताने असं छानसा ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया, ओ महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया असा मंत्र जाप करत हे मी पूर्ण असं माता लक्ष्मीला अभिषेक घालून घेतलेला आहे. मनोभावे जेवढी सेवा कराल तेवढी माता लक्ष्मीपर्यंत पोहोचतच असते. आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरी राहावी म्हणून आपण सत्यनारायण घालत असतो. म्हणूनच ही स्थिर लक्ष्मी आपल्या घरी सतत राहत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर मी गेले होते स्वामींच्या मंदिरात. तिथे स्वामींच्या मंदिरात दर्शन घेतले पण खूप गर्दी असल्यामुळे शूटिंग करता नाही आलं. त्यानंतर नवनाथ महाराजांच्या मंदिरात, त्याच्या शेजारी असणाऱ्या नवनाथ महाराजांच्या मंदिरात गेले. दत्तगुरू महाराजांचं दर्शन घेतले, नवनाथांचं दर्शन घेतलं. आणि असंच सर्वांना सुखी ठेव आणि तुमची कृपादृष्टी आमच्यावरती सतत राहू दे असंही म्हटलं. त्यानंतर राधाकृष्णांच्या मंदिरात, कारण आमच्या स्त्रीला राधाकृष्ण खूपच आवडतात. आणि त्यानंतर दर्शन घेतलं. स्त्रीनंही दर्शन घेतलं कारण तिला राधाकृष्ण म्हणजे अतिशय प्रिय आणि जवळची व्यक्ती वाटते. कारण कृष्णाबरोबर असणाऱ्या त्या छोट्या छोट्या गायी तिला खूप आवडतात. आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.